आपण 11:30 वाजेपासून जी शिबिर राबवत आहोत आणि या शिबिरामध्ये बऱ्याच लोकांच्या अडीअडचणी, त्यांना आलेले प्रश्न यावर आपण विचार करत आहोत आणि त्यावर बऱ्यापैकी राहुलनी तुमचं समाधान सुद्धा केलेलं आहे. पण मी जे ऑब्झर्व केलेलं आहे आतापर्यंत, तर इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझा एक प्रश्न आहे की त्यांनी आज गरज आहे की मी स्वतः किती सक्षम आहे कार्यकर्ता म्हणून, त्याचं आत्मपरीक्षण करून पहा स्वतः की मी किती सक्षम आहे. आता सक्षम हा शब्द याच्यासाठी वापरला मी, एका सेवकाने आता एक प्रश्न विचार केला होता थोड्या वेळापूर्वी की जर मी त्याचे कार्य बंद करतो आणि तो दुसरीकडे जाते आणि त्याला जो कार्य देते आणि त्याला सुख समाधानी मिळते, तर भगवान त्याला का बरं सुख समाधानी देते? आहे की नाही प्रश्न? तर माझा प्रश्न असा आहे की भगवान कोणाजवळ आहे याचं उत्तर द्यावं. भगवान कोणाजवळ आहे हे कसं सिद्ध कराल? ते भगवान कोणाजवळ आहे कसं सिद्ध कराल? एखाद्याला वाटतं, उभं व्हा प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे की तुम्हाला वाटतं की माझ्याजवळ भगवान आहे आणि मी हे सिद्ध करू शकतो, कसं कराल? कसं कराल सिद्ध? बाबांनी सांगितलं याचं सांगा. अगदी बरोबर. ज्याच्या शब्दावर भगवंत कार्य घडवते आणि ज्याच्या शब्दावर हे बाबांनी शिकवलंय, मी जे आज त्यांनी तर ते सांगितलं अगदी बरोबर की जर मी एखाद्याला शब्द देतो, काही गरज नाही त्याला कार्य देण्याची, त्याला मार्गात या म्हणण्याची गरज नाही, फक्त शब्दावर त्याच्याजवळ जो जर भगवंत कार्य घडवत असेल तर त्याच्याजवळ भगवान आहे हे सिद्ध होते. आणि ज्याच्या शब्दावर कार्य घडत नाही याचा अर्थच हा की त्याच्याजवळ भगवान नाही हे सिद्ध होते ना. तुम्ही पाहिलं असेल, तुम्हालाही त्याचा अनुभव आले असतील, तो खरा कार्यकर्ता असेल. म्हणून मी म्हटलं पहिल्यांदा की स्वतः पहिल्यांदा आत्मपरीक्षण करा की माझ्याजवळ माझ्या शब्दावर भगवान उभा आहे किंवा नाही. मी आत्ताचा अनुभव सांगतो तुम्हाला, तुम्ही ज्या ठिकाणी बसले आहात तेच. काल रात्री आमची चर्चा, डॉक्टर साहेबांबरोबर मीटिंग होती. हा चमत्कार आहे भगवंताचा. रात्री 8 वाजेपासून 9:30 पर्यंत आम्ही इथं बसलो, मीटिंग संपली, घरी गेलो, सकाळी उठलो आणि माझ्या डोक्यात प्रश्न आला. काल दिवसभर पाऊस होता, संध्याकाळपर्यंत पाऊस होता, रात्री आम्ही घरी गेलो तेव्हाही पाऊस आला आणि माझ्या मनात विचार आला की भगवंत, आज आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आमचं मंथन शिबिर ठेवलंय. बाहेर जाऊन येणारे सेवक, आम्ही केलेली एवढी व्यवस्था आणि या व्यवस्थेवर जर पावसाचं सावट आलं तर आमचा कार्यक्रम होईल कसा? भगवंता, आम्हाला उघाड पाहिजे. मी ना अगरबत्ती लावली, ना विनंती केली, ना प्रार्थना केली, फक्त अंतरात्म्यातून भगवंताला सांगितलं आणि तुम्ही बघताय, तुम्ही आले तेव्हापासून एकतरी थेंब पावसाचा टपकला. भगवान कोणाजवळ आहे? भगवान तुमच्या जवळ आहे. प्रत्येक नर नारीत आहे.
हे बाबांनी शिकवलं. पण आज आम्ही इथं पाहतो, आम्ही एक दुसऱ्याशी भांडण्याच्या नादात लागलेलो आहोत. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे असं म्हटलं जाते, परंतु तो परिवर्तन कसा असायला पाहिजे? सकारात्मक परिवर्तन असायला पाहिजे, नकारात्मक नाही. पण आज जे मी परिवर्तन पाहतोय तो नकारात्मक परिवर्तन दिसते. आम्ही एक दुसऱ्याच्या कुरघोड्यात काढण्याच्या नादात लागलो. काय करतो आम्ही? नाही, त्याने अगरबत्ती बंद केली, तो तिकडे गेला. इथं चढावड लागली आहे, आज रेस लागली आहे कार्यकर्त्यांमध्ये की याच्याकडला सेवक कसा बंद होते, कसा कार्य याचे बंद होते आणि मी त्याला कसे कार्य देतो. ही रेस लागली आहे, शर्यत लागली आहे याला म्हणतो. तो नियम आहे ना, मग त्या नियमाचं का पालन करत नाही तुम्ही? त्यांनी अगरबत्ती बंद केली आणि जर तो सेवक दुसरीकडे जात असेल तर त्या कार्यकर्त्याचं काम आहे की त्यांनी बाबांनी सांगितलं आहे की त्याच्याकडून चिठ्ठी लिहून आण. ठीक आहे, तो चिठ्ठी देत नसेल तर तुम्हाला तुमच्यात कोणता कमीपणा आहे? तुम्ही त्याचा फोन नंबर घ्या. आज इतकं ऍडव्हान्स झालेला आहे आपल्याजवळ. त्याला विचारा, बाबाने तुझा एक सेवक, तुझ्या हातचा सेवक माझ्याकडे आला आहे, याची काय केस आहे, याला का बरं तुम्ही याची अगरबत्ती बंद केली, त्याचं मला त्याची माहिती द्या. जर तो खरंच त्याचा गुन्हा असेल तर त्या कार्यकर्त्यांनी त्याला अगरबत्ती देऊ नये हे माझं म्हणणं आहे. आमच्या पार्टीजीनं जे म्हटलं आता किंवा त्याला वडिलांची माया नक्कीच दिली पाहिजे. पण जर तो गुन्हा करत असेल, चुका करत असेल, ज्यामुळे या मार्गावर जर कोणी वट ठेवत असेल, जर या मार्गावर कोणी आक्षेप घेत असेल तर त्या सेवकाला या मार्गात राहण्याचा काही अधिकार नाही. माझं स्पष्ट मत आहे, बिलकुल मी बसू देणार नाही. मग त्या कार्यकर्त्याला का कमीपणा वाटावा आणि त्याची शहानिशा करा? जे बाबांनी शिकवलं. तुमच्याजवळ चौथा नियम आहे की नाही? काय चौथा नियम? काय चौथा नियम? कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करणे. दररोज म्हणतो आपण. कुठं गेली एकता? याच्यामुळे तुमच्यात दुभळी निर्माण होईल की तुमच्यात एकता निर्माण होईल? सांगा मला. त्यांनी बंद केलं, मी दिलं म्हणून दोघांमध्ये मतभेद निर्माण होते. होणार की नाही होणार? मग हे मतभेद तयार करायसाठी आलो आपण की आपण हे मतभेद मिटवायसाठी आलो? कुठे चाललो आपण? आपण आपापसातच भांडण्याच्या प्रयत्नात आहोत, एक दुसऱ्याच्या प्रती कुरघोड्या काढण्याचा प्रयत्नात आहोत. तो मोठा कार्यकर्ता, मी तो व्हॉट्सअप ग्रुप पाहतो, मला कधी कधी म्हणजे कीव येते. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ज्या ज्या घटना घडताना पाहतो आहे ते कीव येते मला की खरंच मानते की बाबा जुमदेवजींनी काय सांगितलं. म्हणून मी म्हटलं की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, परंतु तो सकारात्मक असायला पाहिजे. पण आज जो परिवर्तन दिसतोय तो पाहतोय मी आणि ते पाहताना मला लाज वाटते. बिलकुल मला लाज वाटते की आज या भगवंताची काय, या मार्गाची काय दशा आम्ही सर्व सेवकांनी करून ठेवली. भरपूर काही करून ठेवलं आहे, मी सांगतोय. आज मोठमोठाले सेवक संमेलन घेतात, लाखो रुपये खर्च करतात त्याच्यात. त्या सेवक संमेलनामध्ये काय केलं जाते मी सांगतोय. हा परिवर्तन आहे, चांगली गोष्ट आहे मला असं वाटते. पण तो चांगला आहे की वाईट आहे याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे मला.